हाय हॅलो नमस्कार. आज आपण बघणार आहोत खाकस कांदा. उन्हाळा स्पेशल भाजी आहे ही, कारण उन्हाळ्यामध्ये खसखशी थंड असते आणि उन्हाळ्यामध्ये जर खाल्ली तर खूपच छान अशी आपली भाजी इथे लागते आणि तुम्ही जास्त देखील म्हणजे आवडीने खाऊ शकता. तर सुरुवातीला मी इथे खाकस भिजत टाकली आहे. 25 ग्रॅम खसखस घेतली होती आणि ती 2 ते 3 तास अगोदर पाण्यामध्ये भिजत घालायला ठेवली आहे. तर भाजी करायला भरपूर वेळ लागतो या भाजीला. तर कांदे इथे बारीक चिरून घेतलेले आहे आणि अर्धा किलोला जास्तच आहे, थोडेसे मी दाखवले नाही पण अर्धा किलोला जास्तच कांदे इथे मी बारीक करून घेतले आहेत. तर आता मसाला वगैरे वाटायचा नाही जास्त, तर सुरुवातीला कांदे होऊ द्यायचे, कारण कांदे भरपूर वेळ लागतो, अर्धा तास आपल्याला कांदे शिजायला लागतात. तर मी 4 पळी तेल घातलेलं आहे कढईमध्ये आणि 2 तेजपत्ता टाकलेला आहे. तर आता तेजपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि तेजपत्ता टाकल्यानंतर लगेच इथे कांदे इथे टाकून घ्यायचे आहे. खूप बारीक कापून घेतले आहे मी, चॉपरमध्ये कापून घेतले आहे बारीक कांदे. तर असे हाताने कापण्यापेक्षा जर चॉपर असेल तर चॉपरने कांदे कापून घ्यायचे, छान होतात. तर आता झाकून ठेवायचं आहे आणि कमी गॅसवरच ठेवायचे आहे. अर्धा तास आरामात या भाजी कांदे शिजायला लागतो कमी गॅसवर. तर आता मी इथे खसखस जी आहे ती वाटून घेणार आहे. तर इथे चहा गाळणी घेतली आहे. चहा गाळणीवर असं पाणी निथळून घ्यायचं आहे खसखसचं. आणि हा माझ्याकडे छोटासा असा खलबत्ता आहे, किंवा मग तुम्ही पाटा असेल तर पाट्यावर सुद्धा वाटू शकता, कारण मिक्सरवर ही खसखस बरोबर वाटल्याच जात नाही. तर असे घासून वाटायची आहे ही, म्हणजे छान अशी याची पेस्ट तयार होते. आणि जर मिक्सरला वाटलं तर खूप बारीक असल्यामुळे चांगली प्लेन बारीक वाटल्या जात नाही. तर पाटा इथे मी हा छोटासा खलबत्ताच आहे तो घेतलेला आहे. तर त्याच्यावर असं घासून घासून इथे वाटून घेते आणि 2-3 चमचे मी इथे पाणी घातलेलं आहे, त्याच्यामुळे छान अशी आपली पेस्ट तयार होईल. तर अशाच प्रकारे आपल्याला वाटून घ्यायची आहे खसखस. जेव्हाही भाजी करायची आहे तेव्हाही आपल्याला खसखस जी आहे ती वाटून घ्यायची आहे. वाटल्यामुळे छान अशी पेस्ट आपली तयार होते. तर बघा, पेस्ट काढून घेतलेली आहे मी इथे. आणि हे जे सगळं हा जो छोटासा हे आहे त्याच्यातलं पाणी पूर्ण एका कटोऱ्यामध्ये काढून घेणार आहे. तर कांदे आता तरी पण अजून कांदे व्हायचे आहेत बघा. तर आता आलं लसणाची पेस्ट वगैरे तयार करून घ्यायची आपल्याला. तर ताटी असे झाकून ठेवायची. मी इथे आलं लसूण अद्रक आणि आलं लसूण जिरं आणि धनेच घेतलेले आहे. बाकी काहीच इथे घेतलेलं नाही, मसाला कोणताच खडा मसाला वापरलेला नाही आहे. तर कांदे अजून व्हायचे आहे थोडेसे. तर आलं लसणाची पेस्ट करून घेते. आता बघा कांदे झालेले आहेत. तर मी फक्त इथे 2 चमचे पेस्ट घालणार आहे आलं लसणाची. आलं लसूण जिरे आणि धण्याची जास्त टाकायची नाही. आणि लाल कांदे छान अशी लालसर झालेले आहेत. कांदे लाल होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. बघा, एवढे मोठे कांदे होते, एवढे दिसून राहिलेले आहेत. आणि इथे मी आलं लसणाची पेस्ट झाल्यानंतर इथे माझ्याकडे सावजी गरम मसाला आहे, तो घातलेला आहे. तो घातला की भाजी आपली एकदम मस्त अशी तयार होते. तर आता तो मसाला झाल्यानंतर इथे जी पेस्ट होती ती टाकून घ्यायची आहे याची खसखसची, आणि पाणी नंतर घालायचं आहे. तर ही पेस्ट टाकून घेतली आणि अजून 1 ते 2 मिनिट आपल्याला इथे होऊ द्यायचं आहे. झाकून ठेवून द्यायचं आणि 1 ते 2 मिनिट आपल्याला शिजू द्यायची खसखशी. म्हणजे भाजी जेवढी आपण हळूहळू बनवली तेवढीच भाजी आपली स्वादिष्ट होते. घाई गडबड अजिबात करायची नाही खसखसच्या भाजीसाठी. तर आता खसखससुद्धा झालेली आहे. तर इथे मी हळद आणि आपल्या चवीनुसार तिखट मीठ इथे घालायचं आहे बघा. आणि कांदे जास्त असल्यामुळे आपल्याला तिखट थोडंसं जास्तच घालायचं आहे याच्यामध्ये भाजी, कारण थोडी तिखटच भाजी छान लागते. तर आता इथे मी पाणी जे होतं आलं लसणाचं जे भांडं बारीक केलं होतं आलं लसूण, ते सुद्धा पाणी इथे टाकून घेतलेलं आहे. आणि सगळं पाणी इथे टाकून घेतलेलं आहे. जे खसखस वगैरे वाटणचं पाणी होतं ते सुद्धा टाकून घ्यायचं. अजिबात काही पाणी फेकायचं नाही अजिबात. आणि लागेल तेवढंच पाणी इथे टाकायचं आहे आपल्याला, कारण थोडीशी घट्ट होते उकळल्यानंतर, शिजल्यानंतर. अजून 5-7 मिनिट आपल्याला इथे शिजू द्यायची आहे, म्हणजे भाजी लवकरच तयार होईल. तर असं झाकण झाकायचं आहे, पूर्ण झाकण झाकायचं नाही अजिबात. इथे भाजी शिजली म्हणजे जेव्हा भाजीवर असं तेल सुटते तेव्हाच आपली भाजी शिजली असं समजायचं आहे. तर अजून थोडीशी भाजी व्हायची आहे. तर बघा, अजून मी 5 मिनिट अशी शिजवू दिली आहे भाजी आणि मस्त असं तेल सुटलेलं आहे भाजीला. तर मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे. तुम्ही याच्यामध्ये अजून थोडंसं जास्त प्रमाणात तेल घातलं तरी चालेल, पण मी खूप जास्त असं तेल घातलेलं नाही भाजीमध्ये, नाहीतर खसखसच्या भाजीमध्ये बरंच जास्त तेल घातलं जातो. तर मस्त अशी चमचमीत भाजी आपली तयार झालेली आहे. मस्त असा उन्हाळा स्पेशल आपला चमचमीत खसखस कांदा इथे आज मी तुम्हाला सोप्या पद्धतीने मस्त असा बनवून दाखवलेला आहे. तरी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा
आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.